बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चिंगी तालुक्याच्या कापड बाजारात पहिल्यांदाच गेली. रंगीबेरंगी फुललेला बाजार बघून खुश झाली. शकील तात्याने एवढी मोठी खरेदी केली की त्याची छोटीशी नॅनो गाडी तर भरून गेली. मग चिंगीने तात्यासाठी अगदी छोटीशी खरेदी केली आणि त्याने मोठी मजा आली. काय होतं बरं हे सगळं? ऐकूया गोष्टीत. गोष्टीचं नाव आहे आलेपाक. गोष्ट लिहिली आहे वसिमबरी मनेर. चित्रांकन सिद्धिवर्तक. प्रकाशन प्रथम बुक्स. गोष्टीचं वाचन असावरी दोशी. शकील तात्या आला. जांभळ्या रंगाची नॅनो घेऊन आला. तो असाच येतो मध्येच. रात्री त्याने आणि बाबाने जेवण बनवलं. आईला सुट्टी. आम्ही पिक्चर बघितला. मग बोलत बसला. आईबाबांना आवडतं त्याचं ऐकायला. पहाटे बाबा धारा काढायला गेला. शकील तात्या उशिरा उठला. मग आई, मी आणि शकील तात्या वासरू बघायला गेलो. बाबाची बंडी बघून तात्या म्हणाला, मला पण दे ना बंडी घालायला. अरे माझी राहू दे मला, तुला नवीन घेतो. बाबा त्याला म्हणाला. आम्ही बंडी घ्यायला गेलो तालुक्याला. मी गाडीत पुढे बसले. गाणी वाजवली. रंगीबेरंगी बाजार भरला होता. बाबा ओळखीचं दुकान शोधू लागला. मी पहिल्यांदाच हा बाजार पाहिला. फुललेला कापडाचा बाजार. मला तर मज्जा आली. तिथे आम्ही तात्यासाठी बंडी बघितली, पण तात्या त्यात मावेच ना. अहो याहून मोठी द्या, बाबा म्हणाले दुकानदाराला. मोठ्या बंडीत तात्या मावला. त्याच्यासाठी 4 बंड्या विकत घेतल्या. तिथे चट्ट्यापट्ट्याच्या चड्ड्या दिसल्या. तात्या म्हणाला, या पण द्या. तिथे घोंगड्या होत्या. तात्या म्हणाला, या पण द्या. बंडी म्हणता म्हणता तात्याने खूप माल घेतला. छोट्याशा नॅनोमध्ये इतकं सगळं कसं मावणार? हश, बसलं बाई सामान एकदाचं. तेवढ्याच सायकलीवरून आलेपाक असं ओरडत एक माणूस गेला. आलेपाक म्हणजे? मी बाबाला विचारलं. आल्याचा पाक, आलं, साखर आणि वेलची घालून केलेला, बाबा म्हणाला. छान लागता? तात्या पण घोंगडी बघत म्हणाला. पाहिजे का तुला? आईने मला विचारलं आणि 10ची नोट माझ्या खिशात ठेवली. मी धूम ठोकली. केवढ्याला? 5 रुपये. मी म्हणाले, 1 द्या. येता येता त्यावर लिहिलेला मजकूर वाचला. त्यावर लिहिलं होतं, प्रवासात उत्तम. मी विचार केला आणि परत धूम ठोकली. आलेपाकवाल्याला गाठला. उरलेल्या पैशातून आणखी 1 वडी घेतली. गाडी भरून तात्या माझ्यासाठीच थांबला होता. मी 1 आलेपाकाची वडी त्याला दिली आणि म्हटलं, तात्या तुझ्या उत्तम प्रवासाला. तात्या एकदम खुश झाला आणि म्हणाला, थँक्यू चिंगी, ही छोटी वडी मावेल बरं का माझ्या गाडीत. आलेपाकाची वडी घेऊन शकील तात्या प्रवासाला निघून गेला. किती छोटीशी आणि सुंदर गोष्ट होती. अजून अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला जरूर भेट द्या. यूट्यूबवर, अनेक पॉडकास्टिंग चॅनल्सवर. इंस्टाग्राम ID आहे बुक्स दॅट स्पीक. भेटूया पुढल्या प्रस्तुतीत. बाय बाय. धन्यवाद.